पंढरपूर तालुका पोलिसांची अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. पंढरपूर तालुका पोलिसांनी आंबे ते रांजणी जाणाऱ्या रोडवर अवैधरित्या वाळू वाहतूक केली जाते अशी माहिती मिळाल्यानं पंढरपूर विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळूवरती कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगानं पंढरपूर तालुका पोलिसांनी मौजे आंबे रांजणी रोडवर आणि गोपाळपूर इथं रेड करून त्या ठिकाणी 2 हायवा टिप्पर आणि 2 टेम्पो असं एकूण 4 वाहनं, त्यामध्ये 11 ब्रास अवैधरित्या चोरलेली वाळू असा एकूण 55,66,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. एकूण 2 हायवा टिप्पर व 2 टेम्पो असे 11 ब्रास वाळू सह एकूण किंमत 55,66,000 रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला. 2 हायवा टिप्पर, 2 टेम्पो, 4 गाड्यांचे चालक आणि मालक पप्पू शिंदे, रामा पुजारी, दत्ता भोसले यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे इथं भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303, 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत ढगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे, पोलीस उपनिरीक्षक रणदिवे, सहाय्यक फौजदार जनार्दन करे, पोलीस हवालदार दीपक भोसले, मंगेश रोकडे, पोलीस हवालदार साळुंखे, विजयकुमार आवटी, संजय गुटाळ, चालक पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण, आसन नदाफ, महेश गोडसे, रामभाऊ चाटे यांच्या पथकाने केले.